नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण जो भाग घेणार आहे, जो पार्ट घेणार आहे तो वेक्टर मधला 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचा पार्ट आहे आणि तोच बेसिक पार्ट आहे लाईन आणि प्लेन या टॉपिकसाठी. म्हणजे हे जे लेक्चर आहे ते वेक्टर या टॉपिकसाठी पण महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर हे लेक्चर आपण बेसिक म्हणू शकतो लाईन आणि प्लेन या टॉपिकचं. ठीक आहे, म्हणजे ह्या लेक्चर मधला जो पण भाग मी घेणार आहे, जे फॉर्म्युले घेणार आहे, जे नोटेशन्स घेणार आहे, ते सगळे पार्ट तुमचे तोंडपाठ असतील तर लाईन आणि प्लेन हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला इझिली लक्षात येईल आणि अगदी सोपा वाटेल. पण त्यासाठी कंडिशन काय सांगितले मी, तर या लेक्चरमध्ये जेवढा पण भाग किंवा फॉर्म्युले किंवा रिलेशन्स आपण बघणार आहे ते सगळे रिलेशन्स तोंडपाठ पाहिजेत. माहिती असून किंवा लिहून उपयोग नाही, नुसतं तोंडपाठ पाहिजे तर तुम्हाला ते रिलेट करता येतील किंवा ते इम्प्लिमेंट करता येतील. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, वन बाय वन आपण एक एक पार्ट बघूयात. तर यामध्ये 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये त्यालाच आपण 3D म्हणतो. ठीक आहे, हा वेक्टर मधला भाग आहे. जुन्या सिलेबसला 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणून टॉपिक होता. तर यामध्ये हे जे नोटेशन्स आहेत बघा, एल एम एन, ठीक आहे, याला काय म्हणतात, डायरेक्शन कोसाइन्स म्हणतात. लक्षात ठेवा, एक एक पार्ट लक्षात ठेवा, डायरेक्शन कोसाइन्स. त्यानंतर अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा ह्याला वेगवेगळी नाव आहेत बघा. याला म्हणतात डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन अँगल्स. याला म्हणतात अँगल विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस, अँगल विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस, किंवा यालाच म्हणतात अँगल विथ एक्स वाय झेड ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे ह्यापैकी काही ते देऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं इथं काय फाइंड करायचं आपल्याला, अल्फा बीटा गॅमा फाइंड करायचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर इथं ए बी सी, एबीसी म्हणजे काय असते तर याला म्हणतात डायरेक्शन रेशो, डायरेक्शन रेशो. आणि लाईन आणि प्लेन या टॉपिक मध्ये ह्या डायरेक्शन रेशो मुळे इक्वेशन ऑफ लाईन आणि इक्वेशन ऑफ प्लेन मध्ये डिफरन्स क्रिएट होतो किंवा वेगवेगळे फॉर्म तयार होतात. मग हा जो डायरेक्शन रेशो आहे तो जरा व्यवस्थित समजून घ्यायचा. ठीक आहे, आता हा पार्ट तुमच्या लक्षात आला वन बाय वन. आता यानंतर आपण रिलेशन्स बघूयात. आता रिलेशन्स बघायला गेलो आपण तर काय रिलेशन्स मिळणार आहेत तुम्हाला बघा, तर असे रिलेशन्स मिळतील. ह्या दोघांमधलं जर तुम्ही रिलेशन बघितलं, ठीक आहे, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन अँगल्स मधलं, तर ते रिलेशन किंवा यातला पहिला फॉर्म्युला तुम्हाला असा मिळतोय की एल इक्वल टू कॉस अल्फा, एम इक्वल टू कॉस बीटा, एन इक्वल टू कॉस गॅमा. ठीक आहे, मग आता हे काय लक्षात येते याच्यावरून आपल्या, तर आपल्याला जर अल्फा बीटा गॅमा म्हणजे अँगल विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस किंवा अँगल विथ एक्स वाय झेड ऍक्सिस माहित असतील तर तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही डायरेक्शन कोसाइन्स फाइंड करू शकता. आणि याच्यावरती प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. त्यानंतर ह्या एल एम एन मधलं रिलेशन जर तुम्हाला बघायचं असेल तर ते या पद्धतीने आहे की एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. आता ह्याचं प्रूफ पण आहे आणि हे घेतलंय आपण, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे ऑल थेरमची, त्याच्यामध्ये चेक करा की हे थेरम तुम्हाला सापडतंय का, कारण सगळे थेरम मी घेतलेत. ठीक आहे, वेक्टर पासून सगळे थेरम ओव्हरऑल जेवढे पण बोर्ड एक्झाम मध्ये जेवढे आयएमपी थेरम आहेत तेवढे सगळे थेरम घेतलेले. त्यामुळे त्याची लिंक नक्की चेक करा. तुम्हाला जवळपास 14 मार्कला थेरम विचारली जातात आणि ती थेरम करणं गरजेचे आहेत आणि विचारलीच जातात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तो फिक्स पार्ट आहे, तो पहिल्यांदा परफेक्ट करून घ्यायचा. ओके, आता जर आपण हे रिलेशन घेत असेल की एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1, तर एल म्हणजेच कॉस अल्फा असतो, एम म्हणजेच कॉस बीटा असतो, एन म्हणजेच कॉस गॅमा असतो. तर मी असंही लिहू शकतो की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. आणि हे रिलेशन आणि ह्या रिलेशन वरती 2 एक्झाम्पल प्रूदॅटचे आपल्याला दिलेत, त्यांनी बोर्डला विचारलीत, 2-2, 3-3 वेळा विचारलीत. ठीक आहे, ओके. इथपर्यंत पाठ लक्षात आला तुम्हाला की ह्या दोघांच्यातलं रिलेशन, ह्या दोघांच्यातलं इंडिव्हिज्युअल रिलेशन कसं काय तयार केलं आपण. ओके, आता आपण काय करूयात, एलिमेन आणि डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशो यांच्यातलं रिलेशन बघूयात. ह्या दोघांच्यात रिलेशन कसं असणार आहे बघा. जर तुम्हाला इफ, आता मी काय लिहितोय बघा, इथं चौथा क्वेश्चन आहे, इफ ए बी सी आर गिवन, म्हणजेच काय गिवन आहे रे, डायरेक्शन रेशोज गिवन आहेत. तर आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो, फाइंड एलिमेन. एलिमेन म्हणजे काय, डायरेक्शन कोसाइन्स फाइंड करा म्हणून विचारलं जातं.
अजून काय विचारलं जाऊ शकतं बघा, डायरेक्शन कोसाइन्स म्हणून फाइंड करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. आता हे मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनच सांगतोय, फॉर्म्युले पण सांगतोय त्याबरोबर. अजून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डायरेक्शन अँगल्स. काय फाइंड करा अजून विचारलं जाऊ शकतं, डायरेक्शन अँगल्स. कारण जर तुम्हाला इथं एलिमेंट मिळालं तर एलिमेंट वरून तुम्ही अल्फा बीटा गॅमा पण फाइंड करू शकताय. बघा की LMN मिळालं, अल्फा म्हणजे कॉस इनव्हर्स एल, बीटा म्हणजे कॉस इनव्हर्स एम, गॅमा म्हणजे कॉस इनव्हर्स एन, हे फाइंड करू शकतो आपण. क्लिअर. मग आता हे कसं होणार बघा, तर पहिल्यांदा हा पार्ट बघा. एल बरोबर फॉर्म्युला काय असतो, ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एल झालं एम, बी अपॉन अंडर रूट सेम ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि सी एन इक्वल टू सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर येणार आहे. हे क्लिअर इथपर्यंत. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की एलिमेंट कसं फाइंड करायचं, एबीसी वरून. ठीक आहे. आता एलिमेंट वरून तुम्हाला अल्फा बीटा गॅमा फाइंड करायचं आहे. मग अल्फा बरोबर काय येईल सांगा, अल्फा बरोबर काय येईल, कॉस इनवर्स एल. बीटा बरोबर काय येईल, हा पहिला पार्ट झाला यातला. ठीक आहे. हा दुसरा पार्ट चालू आहे. बीटा बरोबर काय येणार आहे, कॉस इनवर्स एम, आणि गॅमा बरोबर काय येणार आहे, कॉस इनवर्स एन. म्हणजे हे जे काय बेसिक आहे हे फार महत्वाचं आहे. हे जर तुमच्या एकदम एक्झॅक्टली लक्षात राहिलं, कशाला काय म्हणतात हे लक्षात राहिलं, तर तुम्हाला लाईन प्लेन सोपा जाईल, वेक्टरचा हा सेक्शन सोपा जाईल. नाहीतर अजिबात सोपा जाणार नाही. तात्पुरतं लक्षात राहतंय, रिलेशन नंतर लक्षात राहत नाहीत. आणि सीईटीला सगळ्यात अवघड भाग हा आहे, लक्षात घ्या. का, रिलेशन क्लिअर नसतील तर तुम्हाला जे चेंजेस आहेत किंवा जे कन्सेप्च्युअल त्यांनी विचारले तो पार्ट लक्षात येत नाही. ठीक आहे. रिसेंटली ज्या पद्धतीने ते प्रश्न विचारतात त्यासाठी हा भाग येणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे आतापर्यंत आपल्याला ह्या तिघांच्यातलं जे काय रिलेशन आहे त्याच्या रिलेटेड जेवढे पण काय जे काय फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले कसे आपण लिहिलेत किंवा ते रिलेशन्स काय आहेत हे तुम्ही बघितलंय. मग हे लिहून घ्या व्यवस्थित शांतपणे आणि ह्याची प्रॅक्टिस करा आणि मग पुढचा पार्ट बघा. म्हणजे इथून पुढचं जे काय मी शिकवणार आहे त्याच्या अगोदर हा पार्ट तुम्ही पाठ करा, लिहून घ्या, समजून घ्या. हे एकाखाली एक लिहून घ्या, कशावरून काय फाइंड होतंय काय नाही, आणि मग तुम्ही बाकीचा भाग फाइंड करा. तर तुम्हाला ओव्हरऑल पार्ट लक्षात येईल. ठीक आहे. मग आता यानंतर काय करूयात आपण, की याच्यावरती आधारित असणारे जेवढी पण बोर्डला क्वेश्चन्स आले ते क्वेश्चन्स पहिल्यांदा घेऊयात. यानंतर अजून एक सेक्शन आहे, तो सेक्शन पण घ्यायचा आपल्याला, पण याच्यावरती आधारित जे क्वेश्चन्स आले ते घेऊयात, मग बाकीचे सेक्शन्स घेऊयात. ठीक आहे. मग हे लिहून घ्या व्यवस्थित. आता न्यूमरिकल बघा काय, न्यूमरिकल मध्ये त्यांनी असं दिलंय, इफ अ लाईन मेक्स अँगल्स 90 डिग्री 135 डिग्री विथ XYZ ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली, देन फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. फेब्रुवारी 2020 ला प्रश्न विचारलाय. फार सोपा होता प्रश्न हा, 1 ते 2 मार्कला प्रश्न विचारला असेल. ठीक आहे. आता मला सांगा, 90 135 45 अँगल विथ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस आहे. याचा अर्थ काय, अल्फा बीटा गॅमा. मग पहिला जो अँगल आहे तो अल्फा 90 डिग्री, दुसरा अँगल आहे तो बीटा 135 डिग्री. 135 डिग्री म्हणजे काय असतंय, 180 मायनस 45. हे लक्षात ठेवा कारण हे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर गॅमा, गॅमा किती दिलाय त्यांनी, 45 डिग्री दिलाय. ठीक आहे. विचारले काय रे त्यांनी आपल्याला इथं, गॅमा 45 डिग्री विचारलं, डायरेक्शन कोसाइन्स. मग एल विचारलं, एल बरोबर कॉस अल्फा, म्हणजेच एल बरोबर कॉस 90, आणि कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते, एल बरोबर 0. ठीक आहे. एम बरोबर कॉस बीटा, कॉस बीटा बरोबर काय असणार आहे, 180 मायनस 45. 180 मायनस 45 म्हणजे काय येणार, तर मायनस कॉस 45, आणि कॉस 45 ची व्हॅल्यू काय येणार आहे, मायनस 1/√2. त्यानंतर पुढं एल एम एन, एन बरोबर कॉस गॅमा, आणि एन बरोबर कॉस गॅमा म्हणजे किती 45, आणि एन बरोबर 1/√2. म्हणजे 0 मायनस 1/√2 प्लस 1/√2 हे आपल्याला मिळणार डायरेक्शन कोसाइन्स. हे कळालं इथपर्यंत. ठीक आहे. ओके. म्हणजे हा पार्ट लक्षात आला तुम्हाला की हे जे काय एलिमेंटचा वापर आहे हा कसा करायचा आहे. अतिशय सोपा पार्ट आहे, काय लय अवघड नाही. आता हे जे 2 क्वेश्चन्स आहेत हे 2 क्वेश्चन्स 3 वेळा विचारलेत बोर्डला, आणि हेच प्रश्न सीईटीला पण विचारले गेलेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जो 2 क्वेश्चन आहेत ते व्यवस्थित परफेक्ट करून ठेवायचे. प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन बघूयात आपण, कॉस टू अल्फा प्लस कॉस टू बीटा प्लस कॉस टू गॅमा, एवढंच लिहितो, प्लस 1
इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं, म्हणजे LHSचा पार्ट आपण लिहिला. ठीक आहे. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये कॉस टू थीटाचे 4 फॉर्म्युले आहेत. त्यापैकी एक फॉर्म्युला असा आहे कॉस टू अल्फाचा की ज्याच्यामध्ये कॉस स्क्वेअर आहे. बरोबर. मग कॉस स्क्वेअरच का पाहिजे? कारण कॉस स्क्वेअर असणारी एकच आयडेंटिटी किंवा एकच फॉर्म्युला आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा या फॉर्मॅटमध्ये माहिती आहे. मग आता मला सांगा कॉस टू अल्फाला मी कशाने रिप्लेस करणार? मग 2 कॉस स्क्वेअर अल्फा, 2 अल्फाचा अल्फा होणार, हाफ होणार, -1 प्लस पुढे काय येणार? सेम फॉर्म्युला इथे इम्प्लिमेंट करा. 2 कॉस स्क्वेअर बीटा -1 प्लस 2 कॉस स्क्वेअर गॅमा -1 आणि हा पुढचा +1 येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता लक्ष द्या. -1 -1 -3 होणार आहे आणि इथून ह्या सगळ्या पार्टमधून जर तुम्ही 2 कॉमन काढलं तर आज शिल्लक राहील 2 कॉस स्क्वेअर अल्फा, 2 बाहेर राहील, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. ठीक आहे. -3 इथला किती येणार आहे? +1 हा लास्ट पार्ट. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं आलं 2 ह्या कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा किती व्हॅल्यू असते रे? 1 फॉर्म्युल्याप्रमाणे. मग इथे किती येणार आहे? इंटू 1. आता -3 + 1 -2 आणि 2 1 चा 2, 2 - 2 0, हेन्स प्रूव्ड. हा पहिला पार्ट प्रूव्ह झाला जो तुम्हाला 2 वेळा विचारला बोर्डसाठी. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता हे दुसरं प्रूफ बघा. दुसऱ्या प्रूफमध्ये काय सांगितलं त्यांनी? तर LHSचा जर पार्ट तुम्ही घेतला दुसऱ्या प्रूफमध्ये तर साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा. ठीक आहे. मग साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 - कॉस स्क्वेअर अल्फा लिहू शकतो आपण, प्लस 1 - कॉस स्क्वेअर बीटा, ओके, प्लस 1 - कॉस स्क्वेअर गॅमा. ओके. 1 + 1 + 1 किती येणार इथं? 3 मायनस ह्या सगळ्यांच्यातून कॉमन काढा. आज शिल्लक राहिलं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा आणि तुम्ही लिहाल इथं तर 3 मायनस ह्या सगळ्यांची व्हॅल्यू किती असते? 1. कशानुसार? फॉर्म्युल्याप्रमाणे. मग 3 - 1 किती येणार आहे? 2. हेन्स प्रूव्ड. म्हणजे अतिशय सोपा भाग आहे, काय लय अवघड नाहीये. पण हा पार्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे आणि हा पार्ट कधी क्लिअर होईल? मागचे फॉर्म्युले क्लिअर असतील, हे फॉर्म्युले क्लिअर असतील तर, कशाला काय म्हणायचं हे माहित असेल तर. ठीक आहे. मग आता हा पण पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी. फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द 2 लाइन्स हुज डायरेक्शन रेशोज आर. ओके. काय कन्सेप्ट आहे समजून घ्यायची. तर 2 लाईन L1 आणि L2 आपण मानूयात. यांचे डायरेक्शन रेशोज दिलेत. L1 चे डायरेक्शन रेशो त्यांनी दिलेत इथं -2 1 -1. L2 चे दिलेत -3 -4 आणि 1. म्हणजे डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन L1 आणि L2 आर गिवन बाय, आणि हे लिहून घ्यायचं. ठीक आहे. ओके. आता ह्या 2 लाईनला म्हणजे ही L1 आहे असं म्हणूयात आपण. ठीक आहे. आणि ही जी लाईन आहे दुसरी जी या साईडला जाते त्याला L2 म्हणूयात. ह्या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर लाईन असणारी, ह्या दोघांना पण कशी सांगा? याला पण परपेंडिक्युलर आहे आणि याला पण परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. या दोघांना परपेंडिक्युलर असणारी लाईन जी L3 लाईन आहे किंवा त्याला L म्हणूयात, आपण L3 म्हणूयात, यांचे डायरेक्शन रेशोज काढायचे. तर लक्षात घ्यायचं काय? तर ह्या दोघांना पण जी लाईन परपेंडिक्युलर असणार आहे ती लाईन कशी असते? तर L1 आणि L2 चा जो काय क्रॉस प्रोडक्ट असतो ती लाईन ह्या दोघांचा जो काय क्रॉस प्रोडक्ट येणार आहे त्यापासून जो वेक्टर तयार होतो तो वेक्टर हा परपेंडिक्युलर असतो ह्या 2 लाईनला. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग एकतर तुम्ही काय करणार? ह्या दोघांमध्ये क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे. ठीक आहे. किंवा दुसरी पण एक मेथड आहे क्रॅमर्स रूल मेथड, ती पण तुम्ही वापरू शकता. मग आता लक्ष द्या, ऐका. मग आपण इथं काय म्हणूयात? तर असं म्हणूयात आपण लेट A बार इक्वल टू -2i कॅप प्लस j कॅप मायनस k कॅप, B बार इक्वल टू -3i कॅप -4j कॅप आणि प्लस k कॅप. ठीक आहे. हे जर असेल तर रिक्वायर्ड डायरेक्शन रेशोज म्हणूयात आपण इथं. रिक्वायर्ड डायरेक्शन किंवा DRS, डायरेक्शन रेशोलाच काय म्हणतात? DRS म्हणतात. रिक्वायर्ड DRS साठी काय करावं लागेल? A बार क्रॉस B बार करावं लागेल. का क्रॉस करावं लागेल? लक्षात आलंय का? तर A बार म्हणजे हा वेक्टर कन्सिडर केला, B बार म्हणजे हा वेक्टर कन्सिडर केला आणि ह्या दोघांचा जो काय क्रॉस प्रोडक्ट आहे तो परपेंडिक्युलर असतो त्या दोघांना पण. ठीक आहे. मग आता इथं आपण डिटर्मिनंट घेणार आहे I कॅप, J कॅप, K कॅप. ठीक आहे. आता A बारचं IJK चं कोएफिशिएंट -2 1 -1, B बारचं कोएफिशिएंट -3 -4 1. आणि आता हे इथं सोडवूयात आपण. बघा I कॅप इंटू काय येणार बघा इथं
ब्रॅकेटमध्ये 1 -4, ठीक आहे. त्यानंतर जे कॅप निगेटिव्ह घ्यायचा घेताना साईन बदलून किती येणार आहे -2 आणि इथे किती येणार आहे -3 येणार, ठीक आहे. ओके. त्यानंतर के कॅप प्लस के कॅप मी इथं लिहितो आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे इथं 8 येणार आणि इथं किती येणार आहे +3 येणार आहे. मग तुम्ही जर बघाल तर इथे किती कॅल्क्युलेशन येते -3 आय कॅप, ठीक आहे. त्यानंतर इथे किती कॅल्क्युलेशन येते बघा बरं, इथे 1 मायनस मायनस प्लस, ओके, -3 आय कॅप. इथे किती येणार आहे जे कॅप आणि इथं -5 येणार, इथं प्लस के कॅप आणि इथे किती कॅल्क्युलेशन येते बघा 8 + 3, इथे येणार आहे 11 के कॅप. म्हणजे आन्सर आलं -3 आय कॅप जे कॅप -5 जे कॅप +5 जे कॅप येणार आहे. कारण काय सांगा, +5 जे कॅपचं मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे 5 जे कॅप आणि +11 काय येणार आहे के कॅप येणार आहे. आणि जर तुम्ही ह्याचे जर IJK कोइफिशियंट घेतले तर ते तुमचे डायरेक्शन रेशोज असतात रिक्वायर्ड लाईनचे. मग देअरफॉर रिक्वायर्ड DRS काय येणार सांगा -3, 5 आणि 11. हे कळालंय, ठीक आहे. सिमिलरली याच पद्धतीने अजून एक मेथड आहे, ती पण मी एक्सप्लेन करतो. इथं आपण काय म्हणणार बघा, जे आपल्याला L1 आणि L2 हा पार्ट दिला आहे, ठीक आहे, याच्यापासून आपण 2 इक्वेशन्स तयार करणार आहे, ठीक आहे. मग 2 इक्वेशन्स कुठले तयार होतील, जर आपण L3 चे डायरेक्शन रेशो असं कन्सिडर केलं, कुठले काय कन्सिडर केले की ABC हे L3 चे डायरेक्शन रेशो आहेत, ठीक आहे. मग ABC जर L3 म्हणजे रिक्वायर्ड लाईनचे डायरेक्शन रेशो आहेत, तर इक्वेशन असं तयार होतं -2A + B - C = 0. आता हे रिलेशन कसं तयार होतं तर सांगतो. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, दोनच लाईन कन्सिडर करा फक्त. ही रिक्वायर्ड लाईन आहे L3 म्हणूयात आपण याला, आणि याला काय म्हणूयात L1 म्हणूयात. L1 L3 कसे आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. तर परपेंडिक्युलरची एक कंडिशन असते A1 A2 + B1 B2 + C1 C2 = 0. म्हणजे काय, तर ह्याचे डायरेक्शन रेशो A1 B1 C1, ह्याचे डायरेक्शन रेशो A2 B2 C2 दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर ही कंडिशन आपण वापरू शकतो. त्याच पद्धतीनं हा ABC आणि हा -2 1 -1 यामध्ये -2 × A -2A + B येणार आणि -C येणार. इक्वेशन नंबर याला 1 म्हणूयात. सिमिलरली L3 आणि L2 आणि काय म्हणूयात L2 याच्यामध्ये पण परपेंडिक्युलरचीच कंडिशन आहे. मग परपेंडिक्युलर असेल तर काय म्हणणार -3A, ठीक आहे. नंतर काय म्हणणार आपण -4B, त्यानंतर म्हणणार आपण +C = 0. हे इक्वेशन नंबर 2 येणार आहे, ठीक आहे. मग आता रिक्वायर्ड DRS जर काढायचे असतील, रिक्वायर्ड DRS ही एक मेथड झाली, ह्याला अल्टरनेटिव्ह मेथड सांगतोय मी, हे लक्षात ठेवा. तर इथं काय येणार आहे A अपॉन घेतलं खाली तर A चे कोइफिशियंट घ्यायचे नाही, राहिलेले कोइफिशियंट घ्यायचे. काय घेणार 1 -4 -1 1. मधला जो B आहे तो त्याला मायनस साईन द्यायचं, ठीक आहे. मायनस साईन दिला असता प्रत्येक वेळ द्यायचं, लक्षात ठेवा. B चे कोइफिशियंट घ्यायचे नाहीत, -2 -3 -1 1 = C अपॉन काय येणार आहे तर C चे कोइफिशियंट घ्यायचे नाहीत, -2 -3 1 आणि -4. मग इथं काय येणार सांगा A अपॉन, बघा आतमध्ये किती येत आहे 1 -4 येणार, इथं 1 -4, ठीक आहे. ओके, = आता इथं आपण असं लिहू शकतो 1 -4 एका डिटर्मिनंट आहे हा, ठीक आहे, = -B अपॉन या ठिकाणी काय येणार आहे -2 आणि -3 येणार इथं, ठीक आहे. त्यानंतर C अपॉन इथे किती येते बघा, तर इथे येते 8 आणि इथे किती येते तुमचं +3, ठीक आहे. मग आता या ठिकाणी आलं A अपॉन -3 = -B अपॉन -5 C अपॉन 11, मायनसला मायनस कॅन्सल झालं. आणि तुम्ही जर बघाल तर -3 5 आणि 11 -3 5 आणि 11 हे डायरेक्शन रेशो सेम मिळाले आपल्याला. कुठल्याही मेथडने जावा, तुम्हाला जी सोपी वाटते ती. बरं, हे कुठनं आलं काय आलं कळालं का तुम्हाला, बघा परत एकदा. तर ही कन्सेप्ट मी पुन्हा एकदा सांगतो, रिपीट सांगतो, लक्ष द्या. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो माहिती आहेत मला, की ह्याला आपण L3 म्हणूया, तर याचे डायरेक्शन रेशो आहेत A2 B2 C2. आता ही कंडिशन लाईन टॉपिक मध्ये मॅक्सिमम वापरली जाते. हे L2 लाईन आहे जे आपल्याला त्यांनी दिले, त्याची कंडिशन आहे A1 B1 C1 डायरेक्शन रेशोज.
मग ह्या दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर ह्या दोन डायरेक्शन रेशो मध्ये काय रिलेशन तयार होतं, तर A1 ने A2 ला मल्टिप्लाय करतो आपण, A1 A2 म्हणतो, प्लस B1 ने B2 ला मल्टिप्लाय करतो, B1 B2 म्हणतो, C1 ने C2 ला मल्टिप्लाय करतो, C1 C2 म्हणतो आपण त्याला, आणि इक्वल टू 0. ही परपेंडिक्युलरची कंडिशन आहे. याच्यावरती प्रश्न सोडवले जाऊ शकतात, अननोन्स फाइंड केले जाऊ शकतात. मग हे कंडिशन्स जे आहेत त्या आपण लाईन आणि प्लेन या टॉपिकमध्ये बघणारच आहे, त्यावेळेस पण मी एक्सप्लेन करेन. पण सध्याला तुम्हाला जर ही मेथड वापरायची असेल तर याच्याबरोबर एबीसी घेऊन या पद्धतीने क्रॅमर रूलचा वापर करून तुम्ही सोडवू शकता. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट समजून घ्या. प्रश्न सेम आहे, क्वेश्चन मध्ये काहीच बदल नाही, फक्त हे जे नंबर आहेत हे नंबर फक्त बदलतात ते. ठीक आहे. आता हा प्रश्न आला ऑक्टोबर 14, मार्च 15ला, हा प्रश्न आला जुलै 19ला. सेम क्वेश्चन आहे, हे नंबर दिलेत त्यांनी, म्हणजे L1 चे डायरेक्शन रेशोज आहेत, हे L2 चे डायरेक्शन रेशोज आहेत. कुठल्याही मेथडने एका तुम्ही फाइंड करून बघा ह्याचा आन्सर काय आहे, तर ह्याचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे. मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या आणि ह्याचा आन्सर फाइंड करा.